अर्थातच महाराष्ट्र गारठलेला आहे आणि अनेक शहरांचं तापमान 10 अंशांच्या वर आहे। पुण्यात गेल्या 10 दिवसांपासून थंडीचा जोर वाढलाय। पुण्यात 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। पुणे, अहिल्यानगर, बारामती आणि नांदेडसह परभणीतलं तापमान 10 अंशांच्या खाली आलंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पाहूयात। गेल्या 4 दिवसापासून तापमान जे आहे ते 10 अंशाच्या खाली नोंदवलं गेलंय आणि त्याचा परिणाम जो आहे तो पुण्यामध्ये थंडीचं प्रमाण जे आहे ते वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दिवसभर शहरातल्या हवेत सुद्धा गारठा जाणवतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात थंडी जी आहे ती पुणे शहरात आता वाजत असल्याचं पाहायला मिळतंय। हवामान विभागाने जे आहे ते येत्या नाताळपर्यंत जे आहे ते थंडीची अशीच लाट राहणार असल्याचं म्हटलेलं आहे। कारण उत्तर महाराष्ट्रात आलेली जी थंडी आहे त्या थंडीचा परिणाम जो आहे तो पुण्यासह आजूबाजूच्या शहरावर सुद्धा पाहायला मिळतोय। पुण्यात 8 अंशाच्या खाली जे आहे ते आज तापमान नोंदवलं गेले। त्याचबरोबर बारामती असेल, अहिल्यानगर असेल या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तापमानाची कमी नोंद झालेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये थंडीचं जे कडाका आहे तो वाढलेला आहे। त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात उबदार कपडे परिधान करून एक्सरसाइज करण्यासाठी येत आहेत। व्यायामाला येणाऱ्या लोकांवर सुद्धा त्याचा परिणाम जो आहे तो पाहायला मिळतोय। या सगळ्या थंडीमुळे जे आहे ते व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा वेगवेगळ्या गार्डनमध्ये ते कमी पाहायला मिळते आहे आणि अशाच पद्धतीचं हवामान जे तापमान जे आहे ते येत्या 4 दिवस राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवला आहे। त्यामुळे थंडीपासून सगळ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आले। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज।